आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल। या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे। आज सकल मराठा समाज नीरा पंचक्रोशीतील सर्व मराठा समाजाने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज रास्ता रोको नीरा येथे करण्यात आलेला आहे आणि याविषयी आपण समाज बांधवांकडून प्रतिक्रिया घेणार आहोत। धन्यवाद। पुरंदर तालुक्यात चाललेले हे आंदोलन आहे नीरा गावा या ठिकाणी। मनोजदादा जरांगे पाटलांनी जे वारंवार आदेश दिले आम्हाला, त्या आदेशाचं पालन करण्याचं काम सर्व सकळ मराठा समाज करत आहे। परंतु काल शाळेचा विचार करून सकळ मराठा समाजाने रविवार हा दिवस निवडला का तर विद्यार्थ्यांचं नुकसान नको, परीक्षा चाललेल्या आहेत, परंतु सरकार ह्याच्यावर गांभीर्याने घेत नाही कुठलीच गोष्ट। आज हा समाज वारंवार आंदोलन करत आहे, न्याय मागत आहे, परंतु न्याय दिला जात नाही। ही मोठी शोकांतिका आहे ह्या देशातली। महाराष्ट्र राज्यानेच नव्हे तर बाहेर राज्यांनीही ह्या आंदोलनाचा आदर्श घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये एक असं प्रश्न निर्माण होतो की मनोजदादा जरांगे पाटील हे वारंवार आपली भूमिका बदलत आहेत का काय? मित्रांनो, ते भूमिका बदलत नाही। त्याचं एकमेव कारण असं आहे, आरक्षणाचं जे आपली मूळ मागणी आपली अशी होती, कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊन सगळे सोयरे याचा अत्यादेश काढावा। परंतु सरकारने पुन्हा आपली फसवणूक कशी केलेली आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। EWS मध्ये जे आरक्षण होतं त्याला केंद्राचं आणि राज्याचं दोन्हीही आपल्याला जागा उपलब्ध होत्या, परंतु 10% आपल्याला घालून OBCतनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला केंद्राची कुठलीही जागा जर निघली तर त्या केंद्राच्या जागेचा आपल्याला काही फायदा होणार नाही। म्हणून मनोजदादा जरांगेंनी जे पाऊल उचललेलं आहे परत आंदोलनाचं, त्यांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांची फसवणूक झाल्यामुळे पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपासलेला आहे। तरी ते बारसकर वगैरे असतील किंवा त्या ताई असतील, ते काही चुकीचे अपशब्द वापरत असतील तर मला बारसकर साहेबांना सांगायचं आहे, मी पण तुकाराम महाराजांच्या ह्याच्यावरती अभ्यास केलेला आहे। मीही वारकरी संप्रदायात आहे। ऐसे कैसे झाले बंधू कर्मकरणी म्हणती साधू, अंगावरती राखपासून भोगती विषयाचा सोळा, तुका म्हणे जोळवता याची संगती। तुम्ही मनोजदादासारख्या व्यक्तीवर जर अपशब्द किंवा त्याची बदनामी करायचा प्रयत्न करत असाल तो सूर्यावर थुकल्यासारखा आहे, थुका तुमच्याच अंगावर उडणार आहे। आम्ही पूर्णपणे सकळ मराठा समाज तालुक्यातला मनोजदादा जरांगे पाटलांसोबतच राहणार। आमचा अंतिम श्वास म्हणजे जरांगे दादा पाटीलच असणार। एक मराठा, एक मराठा। आपल्याला लाज वाटायला लागलेली की या चौकामध्ये माझ्यामध्ये तिसरा का चौथा आपला रस्ता रोको आंदोलन आहे, पण जे गेंड्याचं कातड घेऊन उभं राहिलेलं जे सरकार आहे ते फक्त मराठा समाजाला आजपर्यंत गाजर द्यायचंच काम दाखवलेलं आहे। त्यांनी जास्त काय बोलत नाही, प्रत्येक वेळेस स्फोटक भूमिका घेणे, बोलणे, प्रत्येक समाजाच्या भावना दुखवल्या जातात। तसं जर बघितलं, आज आपले एवढे आमदार खासदार आहेत, एक शब्दही बोलत नाही। एकटा छगन भुजबळ आपल्या सगळ्या मराठा समाजाला उरून पुरतोय। आपल्या समाजाच्या नेत्यांना कसलीच लाज वाटत नाही त्याची। मी सर्व बांधवांना एकच सांगतो, इथून पुढं कुठलाही मराठा नेता असेल, आमदार खासदार, त्याचे खालचे कार्यकर्ते असेल, त्याच्यात मी पण आलो। जर मी म्हणलं कुणाला मत द्या मराठ्यांना किंवा मराठ्याच्या नेत्यांना, तर कुणीही कुठल्याही नेत्याच्या शब्दाला बुरळ पडून कुणालाही कुणाच्या पाठीमागं जाऊन देऊ नका। आपल्या जातीतल्या पहिल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। काय झालेलं आहे, आपली नेते आपल्याला गृहीत धरतायत की आपली समाज कुठं जात नाही आहे। जर आज आपला या समाजाच्या मागं आपला कुठला आमदार बोलत नाही, कुठला खासदार बोलत नाही, साहेब, दादा, ताई असेल किंवा अजून कुणी असेल, मी पण त्यांचा जे कार्यकर्ता, पण आज माझ्या समाजावरती, माझ्या घटकावरती जर आज बिकट अवस्थेत असेल हे सरकार, आज आपले 2 उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, एक जणाच्या तालावर नसतात, ते कुठलीही भूमिका मांडत नाही आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये। आता जे अधिवेशन भरलं त्याच्यामध्ये कोण बोलत नाही। फक्त एवढं सांगेल, इथून पुढच्या काळामध्ये आपल्या समाजाच्या नेत्यांना आपली जागा दाखवून देऊ। मतदानावरती बहिष्कार घाला। जो आपल्या दारात कुठलाही नेता येईल, मला मत द्या, ह्याला त्याला मत द्या, त्याची जागा दाखवून द्या। विदर्भ मराठवाड्यात आज अशी परिस्थिती झालेली आहे की गावबंदी केलेली, हाकलून दिलं जातं नेते लोकांना। प्रत्येकजण प्रत्येक पक्षाचा आहे, पण आज मराठा समाजावरती जर ही बिकट अवस्थेत असेल तर प्रत्येकाने एक शपथ घ्या, एक ठाम भूमिका घ्या। पहिला जो आपल्या दारात नेता येईल ह्याला मत दे, त्याला दे मत दे, कुठल्या पक्ष असू, पहिली त्याची त्याला जागा दाखवून देऊ।
आणि या सरकारचा आणि आपल्या मराठा नेत्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. राहणार गुळूंचे मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केले ते अगदी योग्य आहे आणि ओबीसीतून मराठ्यांना कुणबी सगळे सोयरे हे मिळणे गरजेचं आहे. आपले महाराष्ट्रातले मराठ्यांचे मुख्यमंत्री सगळे होऊन गेले. आता सध्या 160 आमदार असूनही ते आपल्या विरोधातच आपल्या जातीबद्दल बोलत आहे. अशांना त्यांची जागा दाखवून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द संघाचा उपाध्यक्ष या नात्याने आज मनोज जरांगे पाटील साहेबांना मी जाहीर पाठिंबा देतोय. मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये बोलावून त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला सरकारने जे गाजर दाखवलं त्यांना सांगितलं की बाबा गॅजेट काढतो आणि गॅजेटमध्ये त्यांना सांगितलं की लगेच त्याची अंमलबजावणी करतो, पण तसं काही झालं नाही आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी जे महाराष्ट्रामध्ये जो रस्ता चक्का जाम करायचं ठरवलं त्यासाठी आम्ही सर्व मराठा समाज एकत्र येऊन त्यांच्या पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं पाहायला गेलं तर स्वराज्य निर्मिती करण्यापासून मराठा समाजाची खूप मोठी भूमिका राहिली आहे. अगदी सरकार विधानसभेत असो राज्यसभेत असो स्थापन करण्यात मराठांचं खूप मोठं योगदान आहे. आज रोजी महाराष्ट्रात मराठा समाजाची 55% जनगणना असून फक्त कुठल्या बेसिसवर त्यांनी 28% दाखवून अन्याय एवढा केलेला आहे. ज्यावेळेस आपल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती त्यावेळेस मराठा समाजाने ठामपणे सांगितले की आम्हाला त्यावेळेस आरक्षणाची गरज नव्हती, पण आता आरक्षणाची गरज आहे. 50%च्या आतमध्ये टिकणार आहे. 50%च्या वर इथून मागं 2 वेळा देऊन देखील ते टिकलं नाही, इथून पुढे बी टिकणार नाही. मनोज दादा जरांगे पाटील यांना ठामपणे माहीत आहे. तरी सर्व बांधवांना विनंती आहे की आदरणीय जरांगे पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी एकनिष्ठ उभं राहावे. सर्व पक्ष पदाधिकारी यांना बाजूला ठेवून जो आपल्या समाजासाठी झटतोय मरायला तयार आहे. अगदी नाकातनं रक्त पडस्तवर 3-3 वेळा आमरण उपोषण करत आहे. मनोजदादा जरांगे पाटलांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा. तसेच हे 2 जे वाचाळवीर मनोजदादा जरांगे पाटलांच्यावर टीका करतात त्यांचा मी जाहीर निषेध करतो. जरांगे पाटलांनी जे आपल्या मराठी समाजाकरता जे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, आज आम्ही नीरा या गावामध्ये सर्व मराठी बांधव एकत्र जमून आज रस्ता रोको आंदोलनाच्या बाबतीत उभारलेलो आहोत. खरं तर रस्ता रोको आंदोलन करायचं म्हणजे जवळजवळ जरांगे पाटलांना आणि आपल्या मराठी समाजाला या सरकारने कुठेतरी गाजर दाखवल्यासारखं केलेलं आहे. कारण नुसतं देतो करून त्यांनी फसवलेलं आहे. असं करून आपल्या मराठी समाजाची सगळी जनता आपण सर्वजण एकत्र होऊन जर लढण्याकरता आपण जसं मुंबईला गेलो होतो तशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यात निवेदन असेल ते आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो. त्या मागणीला आम्ही काय असेल ते पाठिंबा निवेदन आणले का तुमचं काय निवेदन असेल आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणतात देत नाही, अरे कोण म्हणतात देत नाही.